ओव्हर अ पिरियड ऑफ काय झालं की ही जी प्रक्रिया होती, उपनिबंधकांनी उपस्थित राहायचं, देखरेख करायची, कोरम आहे की नाही बघायचा, व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय की नाही बघायचं, मतदान व्यवस्थित होतंय की नाही बघायचं आणि तो रिपोर्ट उपनिबंधकांना द्यायचा. आता ह्या अधिकाराचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर केला गेला की त्याच्यात एक त्यांनी असं पिल्लू सारलं की हे सगळं झाल्यानंतर उपनिबंधक NOC देईल, ना हरकत प्रमाणपत्र, आणि मग त्याच्यानंतरच तुमचं जो निवडलेला विकासक आहे त्याचं काम पुढे चालू शकेल, तोपर्यंत नाही. आणि अशा प्रकारे हे झालं. तर एवढंच नव्हतं, तर ती NOC देण्यासाठी त्याची किंमत मोजायची, असा हा अलिखित नियम, प्रथा ही उपनिबंधकांच्या कार्यालयातनं सुरू झाली. आणि म्हणजे ती इतक्या थरावर गेली की तुमच्या सोसायटीत किती फ्लॅट्स आहेत? 100 फ्लॅट्स. कुठे सोसायटी आहे? आता उच्चभ्रू वस्तीतील सोसायटी असेल तर तो रेट जास्ती असायचा. उपनगरातली वगैरे एखादी सोसायटी असेल तर तिकडला रेट कमी. साधारणपणे असा हा रेट म्हणजे साधारण सांगायचं तर 15,000 रुपये पर सदनिका ते 50,000 रुपयापर्यंतचा हा सदनिकांचा रेट होता प्रति सदनिका. तो रेट विकासकांनी द्यायचा. अशा पद्धतीने हे भ्रष्टाचार चालला होता.